वातावरणातल्या बदलांमुळे राज्यात सोयाबीनवर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झालाय। या किडींचं वेळीच नियंत्रण केल्यास नुकसान टाळता येतं। सोयाबीनवरील किडींचं नियंत्रण कसं करावं याविषयी जाणून घेऊयात वाशिम इथल्या कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर भरत गीते यांच्याकडून। सध्याच्या स्थितीमध्ये काही दिवसाच्या पूर्वी वाशिम विभागामध्ये तसंच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बराच प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्यावेळी थंड वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अगदी गरम वातावरण आहे आणि अशा या थंड गरम वातावरणामुळं किंवा वातावरणातील बदलामुळं सोयाबीन पिकावर किडींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या किडींपासून सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे। तर या किडींमध्ये दोन प्रकारच्या किडी आहेत। या किडींपैकी खोड पोखरणाऱ्या किडी, तर यामध्ये चक्रभुंगा आणि खोड माशीची आळी या दोन किडींमुळं बरंचसं नुकसान होत आहे। तर यापैकी जो चक्रभुंगा आहे याचा मादी पतंग त्या झाडाच्या फांदीला किंवा पानाच्या देठाला किंवा शेंड्याला दोन चक्रकाप तयार करतो आणि त्यामध्ये अंडी टाकतो। अंडीतून बाहेर आलेली आळी ही त्या झाडाच्या फांदीमध्ये किंवा खोडात जाते आणि आतलं खोड पोखरून खाते। त्यामुळं ते झाडाचं जे काही उत्पन्न आहे ते बरंच कमी होते, वाढ त्या झाडाची बरोबर होत नाही। त्याचप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणावर जो प्रादुर्भाव दिसत आहे तो म्हणजे खोडमाशीची आळी। तर ही खोडमाशी ही घरातील माशीसारखी असते, ती त्या पानांवर अंडी टाकते। पानातून बाहेर आलेली जी आळी आहे किंवा पानामध्येच ती आळी तयार होते, पानामधूनच ती पानाच्या देठात जाते आणि देठ आतून पोखरून खाते किंवा ती खोडामध्ये जाते आणि खोड आतून पोखरून खाते। तर ही जी खोडमाशीची आळी आहे ही पांढऱ्या रंगाची असते आणि 10-12 दिवसांनी ती पुन्हा त्याच ठिकाणी कोशात जाते आणि त्या आळीनं ती माशी बाहेर येण्यासाठी छिद्र तयार केलेलं असते। तर ते छिद्रसुद्धा त्या झाडावर आपल्याला खोडावर दिसू शकते आणि यामुळं सुद्धा झाडाची पानं पिवळी पडतात आणि झाडाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, उत्पन्न कमी होऊ शकते। तर या खोड पोखरणाऱ्या ज्या किडी आहेत म्हणजे चक्रभुंगा आणि खोड माशीची आळी, तर या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रालिनिपोल, इथिऑन किंवा अवांट नावाचं जे औषध आहे एंडॉक्झिकार्ब, या औषधांची योग्य प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास या किडींचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं। याशिवाय ज्या आळ्या आहेत अजून की त्यामध्ये कळ्या, फुलं आणि शेंगासुद्धा खाणाऱ्या आळ्या, तर यामध्ये जी काही घाटी आळी आहे त्याला हेलिकोवर्पा आर्मिजेरा म्हणता येईल। तसंच स्पोडोप्टेरा म्हणजे तंबाखूची पानं खाणारी आळी, या किडींचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव या भागामध्ये दिसत आहे। तर या आळ्या ह्या जास्त नुकसानकारक राहू शकतात सोयाबीन पिकासाठी। तर या काय करतात, तर कळ्या किंवा फुलं किंवा कवळ्या शेंगा तर या खातात, म्हणजे कवळे फुलं किंवा कवळ्या शेंगांना सुद्धा खातात आणि महत्त्वे करून ह्या आळ्या त्या म्हणजे खोडाच्या जागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी कळ्या, फुलं, शेंगा लागलेल्या असतात त्या ठिकाणी राहतात आणि बाहेरून ते बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही की या आळीचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणून, आणि थोडंसं त्या काळामध्ये दुर्लक्ष झालं तर त्या झाडाला शेंगाच लागत नाहीत, त्या कळ्या किंवा फुलं किंवा कवळ्या शेंगाच्या अवस्थेतच या किडीच्या प्रादुर्भावामुळं ते गळून पडतात आणि मग नंतर शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की आपल्या झाडाला शेंगाच लागल्या नाहीत। म्हणून या विशेष करून जी स्पोडोप्टेरा आहे किंवा हेलिकोवर्पा आर्मिजेरा म्हणजे घाटे आळी, तर या आळीची ही जी घाटे आळी आहे ही म्हणजे तुरीवर किंवा मुगाच्या शेंगावर शेतकरी बांधवांना ती आळी माहीत आहे। तर या आळ्यांकडं लक्ष देणं शेतकरी बांधवांनी जास्त महत्त्वाचं आहे आणि या म्हणजे स्पोडोप्टेरा आणि घाटे आळी या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी ट्रायझोपास किंवा प्रोपेनोपास किंवा प्रोक्लेम अशा प्रकारच्या औषधांची योग्य प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास या आळ्यांचं सुद्धा नियंत्रण करता येऊ शकतं। तसंच सोयाबीन पिकावर पिवळा मोजाक या रोगाचं सुद्धा प्रमाण काही ठिकाणी आहे। तर यामुळं काय होतं, तर म्हणजे शेंड्याकडची काही पानं हे काही भाग त्या पानांच्या शिरामधला हा पिवळसर होतो, तर या पानाचा काही भाग हिरवा आणि काही भाग पिवळसर दिसतो। अशा झाडांच्या खोडामध्ये मात्र काही आळी वगैरे असलं काही दिसत नाही आणि या पिवळ्या मोजाकमुळं सुद्धा त्या झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात बरीच घट येऊ शकते। तर या पिवळ्या मोजाक रोगाचं नियंत्रण करण्यासाठी सोयाबीनवरील जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, विशेष करून
पांढरी माशी या किडीचं नियंत्रण करणं जास्त आवश्यक आहे. आणि यासाठी डायमेथोएट किंवा फिप्रोनिल किंवा फेनप्रॉप्रेथिरिन अशा प्रकारची जी औषधं आहेत ती योग्य प्रमाणामध्ये घेऊन फवारणी केल्यास त्या पांढऱ्या माशीचं किंवा रस शोषक करणाऱ्या किडींचं नियंत्रण होऊ शकतं आणि त्याद्वारे त्या पिवळ्या मोजाक रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. याशिवाय ज्या ठिकाणी पाणी जास्त त्या जमिनीमध्ये धरून ठेवलं गेलं किंवा चिबड जागेमध्ये किंवा जमिनीची मशागत व्यवस्थित झालेली नसलेल्या ठिकाणी मूळ सड किंवा खोड सड, कॉलर रॉट किंवा रूट रॉट अशा प्रकारच्या रोगांचंही प्रमाण सोयाबीनवर काही ठिकाणी जास्त प्रमाणावर आहे. तर यापैकी या रूट रॉट किंवा स्टेम रॉट या रोगांसाठी ज्या ठिकाणी जास्त प्रमाण या रोगाचं असेल आणि झाडं त्या रोगांमुळे पिवळी पडलेली असतील तर अशा झाडाच्या खोडावर किंवा मुळ्यावर आपण जर पाहिलं तर पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसून येऊ शकते आणि ते मुळं हे काळपट पडलेले दिसून येऊ शकतात आणि झाडाची जी पानं आहेत ते पिवळसर झालेले दिसतात, झाडाची वाढ खुंटलेली दिसते. तर अशा या रोगांच्या नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी याचं प्रमाण खळग्यामध्ये असू शकतं तर त्या ठिकाणी कार्बेंडॅझिन या बुरशीनाशकाचं म्हणजे 20 ग्राम कार्बेंडॅझिन अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणाचं द्रावण हे त्या झाडांच्या बुडाच्या ठिकाणी जमिनीवर हे असं ड्रेंचिंग करावं किंवा या द्रावणाची तशा पिकावर फवारणी करावी. यामुळे या रोगाचं प्रमाण वाढण्यास म्हणजे आळा बसू शकतो आणि अशाप्रमाणे या रोग आणि किडींचं शेतकरी बांधवांनी काळजी घेतल्यास त्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते.